हरे कृष्णा. स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम क्लासमध्ये. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. जय गोपीजन वल्लभ गिरिवरधारी. यशोदानंदन व्रज जनरंजन. यशोदानंदन व्रज जनरंजन. यशोदानंदन व्रज जनरंजन. यमुना तीरावनचारी. जय राधा माधव कुंज बिहारी. जय राधा माधव कुंज बिहारी. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जय राधा गोपीनाथ राधे. जय राधा निकुंज बिहारी राधे. जय गौरनिताय जय गौरनिताय. जय जय प्रभुपाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण. आजचा स्कंद आहे 8, अध्याय क्रमांक 11 आणि श्लोक आहे 13 पासून 25 पर्यंत. ह्या श्लोक मध्ये 13 ते 24 श्लोक मध्ये तात्पर्य नाहीये. आपण श्लोक वाचूया.
अध्यायाचं शीर्षक आहे इंद्राकडून दैत्य संहार. श्लोक क्रमांक 13. सखायां पतितं दृष्ट्वा जम्बो बलिसकसुरुहत अभ्ययात सौरोदयं सख्युं हरपस्यापि समाचरन्. भाषांतर 13व्या श्लोकचं. आपला मित्र बळी खाली पडल्याचे जंबासुराने पाहिले. त्यावेळी आपल्या मित्राला सहाय्य करण्यासाठी जंबासूर इंद्रासमोर उभा ठाकला. या श्लोकला तात्पर्य नाहीये. पुढील श्लोक 14 नंबर. ससिंहवाह असाध्य गदामोद्यम्य रहंसा जत्रावताडयञ्च चक्रं गजं च समूहाबलम. सिंहारूढ असलेल्या जंबासुराने इंद्रावर चाल करून इंद्राच्या खांद्यावर आणि ऐरावतावर आपल्या गदाने प्रहार केला. गदा प्रहार व्यथितो वृषं विल्लोलितो गजः जानुम्भ्यां धरणीं स्पृष्टा कश्मलं परमं ययो. त्या गदा प्रहाराने व्यथित आणि व्याकुळ झालेला तो गज विव्हळू लागला. त्याने गुडघे भूमीवर टेकले आणि तो मूर्छित झाला. श्लोक क्रमांक 16. ततो रथो मातलीना हरिभिदशशते वृतः अनीतो द्वीप मुत्सुर्च रथं रोरुहे विभुः. हा प्रहार पाहताच इंद्राचा सारथी मालती सहस्त्र अश्व जोडलेला रथ घेऊन तिथे आला. इंद्राने ऐरावताला सोडून दिले आणि त्या रथावर आरोहण केले. श्लोक क्रमांक 17. तस्य तत पूजयन् कर्म यन्तुर्दानवसत्तमः शूलेन ज्वलता तं तु स्मयमानोहनं मृधे. इंद्रा सारथ्याच्या त्या तत्परतेची दानवश्रेष्ठ जंबासुरानेही स्मित करून प्रशंसा केली. तथापि त्याने मालतीवर आपला ज्वलंत शूळ फेकला. श्लोक क्रमांक 18. सेहेरुजं सुदूर्मश्यां सत्वमालभ्य मातलिह इंद्रो जंबस्य संक्रुद्धो व्रजेनापाहर चिरः. भाषांतर. मालतीने धैर्य करून तो अत्यंत दुस्सह प्रहार सहन केला, परंतु हे पाहून इंद्र मात्र जंबासुरावर अत्यंत क्रुद्ध झाला. त्याने आपल्या व्रजाने जंबासुराचा शिरच्छेद केला. श्लोक क्रमांक 19. जंभं श्रुत्वा हतं तस्य ज्ञातयो नारदाश्रुपेशे नमोचिश्रबलः पाकस्तत्रय तुस्तत्राविज्ञाताः. 3 दैत्य मोठ्या त्वरेने युद्धभूमीवर प्राप्त झाले. श्लोक क्रमांक 20. वाचोभिः पुरुषेन्द्रे रेन्द्र मद्र यन्तोस्य मर्मसु शरैरवाकिरण मेघा धाराभिरीव पर्वतम. कठोर वचनाने इंद्राची मर्मभेदी निंदा करीत या असुरांनी मेघ जसे जलंधराच्या वर्षवाने पर्वताला आच्छादित करता, तसे बाणाच्या वर्षवाने इंद्राला आच्छादित. गुहस्तवान. भाषांतर. शीघ्र पराक्रमी बल दैत्याने इंद्राच्या सहस्त्र अश्वांना
एक सहस्त्र बाणांनी समर भूमीवर एकाच वेळी घायाळ केले. श्लोक क्रमांक 22. शताभ्यां मातलीं पाको रथं सावयं पृथक् सकृत्संधान मोक्षेन तद्भूच्या योगाने मातलीला चित करून रथाचे निरनिराळे भागही तोडून टाकले. त्याचा हा युद्धभूमीवरील पराक्रम खचितच आश्चर्यकारक होता. श्लोक क्रमांक 23. नमोची पंचदशभिः स्वर्णपुंखर्महेषुभिः आहत्य व्यनदस्य संख्ये सतोय इव तोयदः. भाषांतर. नमुचीने सोन्याच्या पंखाचे 15 बाण सोडले. त्याने पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे गर्जना करीत या बाणांनी इंद्राला घायाळ केले. श्लोक क्रमांक 24. सर्वतः शरकुटेन शक्रं सरथ सारथिं छादयामासुरसूरा प्रावृट सूर्यमिवांबुधा. वर्षाव करून सारथी आणि रथासह इंद्राला सर्व बाजूनी आच्छादित केले. श्लोक क्रमांक 25. अलक्षयन्तस्तमतीव विघ्खलाः विचुक्रुशुर्देवगणासहा गुणाः अनायका शत्रुबलेन निर्जिता वणिक्पथा भिन्ननवो यथार्णवे. भाषांतर. समुद्रामध्ये नौका फुटलेली पाहून व्यापारी ज्याप्रमाणे आक्रोश करू लागतात त्याप्रमाणे शत्रुसेनेने पराजित केलेले आणि नायक रहित असे ते देवगण इंद्र दृष्टीस न पडल्यामुळे अत्यंत शोकविव्हळ होऊन आक्रोश करू लागले. तात्पर्य. श्रील प्रभुपाद द्वारा या वाक्यावरून असा बोध होतो की स्वर्गातही व्यापार वाणिज्य व्यवस्था असून नौकाद्वारे व्यापार होत असतो. तसेच तेथील काही व्यापारी नौकेने वाहतूक करीत व्यवसाय करीत असतात. कधी कधी आपल्या ग्रहावर घडत असते त्याप्रमाणे तेथील व्यापाऱ्यांच्या नौका समुद्राच्या मध्ये असतानाच फुटतात. असे प्रतीत होते की या ऊर्ध्वलोकातही असे अपघात क्वचित घडतात. परमेश्वराच्या सृष्टीतील स्वर्गलोक निश्चितच रिक्त अथवा निर्वासित नाही. श्रीमद भागवतातून आपण जाणू शकतो की आपल्या पृथ्वीप्रमाणे सर्व ग्रह जीवात्म्यांनी भरलेले आहेत. इतर ग्रहावर जीवसृष्टी नाही असे मत स्वीकारण्याचे काही एक कारण नाही. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश. श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने.
नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तर आज आपण 8व्या स्कंदातील 11वा अध्याय आणि 13 श्लोकपासून 25 श्लोकपर्यंत जे भाषांतर होतं ते आपण बघितलं। यापैकी 25वा जो श्लोक आहे त्या श्लोकमध्ये तात्पर्य आहे आणि बाकी श्लोक जे आपण घेतले त्या श्लोकमध्ये फक्त भाषांतर होते। तर प्रभुपाद इथे तात्पर्यामध्ये म्हणतात की पृथ्वीप्रमाणे सर्व ग्रह जे आहेत सर्व ग्रहावरती जीवसृष्टी आहे आणि जीवसृष्टी न स्वीकारण्याचं असं एकही कारण नाही। जसे की आपण बाहेर वैज्ञानिक जे आहे किंवा ते म्हणतात की सृष्टी जी आहे ते सगळीकडे नाहीये, बाकी ग्रहावरती सृष्टी नाही। पण आताच्या जे रिसर्च झाले त्याच्यामध्ये आपण बघतो की वेगवेगळ्या ग्रहावरतीही जे आहे तर ते सृष्टी आहे, जीव आहेत तिथे, पण त्या जीवांचं स्वरूप जे आहे ते आपल्याप्रमाणे नाही, तर ते तिथल्या ग्रहाप्रमाणे त्या जीवांचे स्वरूप असतं। जसं की आपण म्हणतो की अग्नी आहे, तर अग्नीमध्ये काही जीव नसतील पण अग्नीमध्येही जिवंत राहतील असे काही त्याच्यामध्ये जीव असतात, त्याला थर्मोफाईल असं म्हणतात। थर्मोफाईल म्हणजे जास्त तापमानावरती जिवंत राहू शकणारे जे जीव आहे ते जीव त्याच्यामध्ये असतात। त्याचप्रमाणे एका बर्फाळ याच्यामध्ये सुद्धा कमी तापमानावरती ही जीव जे आहे तर ते जिवंत राहू शकतात, त्याला सॅक्रोफिटिक ऑर्गॅनिझम असं म्हणतात। आणि सामान्य तापमानावरती काही जीव जगतात त्याला मिझोफिलिक असं म्हणतात। तर हे वैज्ञानिक जी प्रगती आहे त्याच्यामध्ये आता वैज्ञानिकाच्या लक्षात आले आहे की वेगवेगळ्या तापमानावरती वेगवेगळ्या ग्रहावरती काही जीव जे आहेत तर ते आहेत। जसं प्रभुपादांनी इथं सांगितलं की जीवसृष्टी नाही असं मत स्वीकारण्याचं असं एकही कारण इथे नाही। तर आपण ह्या अध्यायामध्ये बघतोय की इंद्र आणि देवता आणि दानव यांच्यामध्ये जे आहे तर ते फार मोठं युद्ध इथं सुरू झालं होतं। कारण समुद्र मंथनाच्या वेळी जे अमृत आहे तर ते अमृत भगवंतांनी मोहिनी अवतार घेऊन ते अमृत जे आहे तर ते देवतांना पाजलं आणि त्यामुळे देवतागण जे आहे तर ते देवतागण अमृत पिल्यामुळे ते शक्तिशाली झाले आणि दानवांना त्याचा राग येऊन त्यांनी नंतर मोठं युद्ध जे आहे तर ते स्वीकारलं। याच्यामध्ये एक असंही आहे की इंद्र जे आहे एकदा इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवरतून जात असताना दुर्वास मुनी जे आहे त्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना हार घालतात, तर त्यांच्या गळ्यामधील हार जो आहे इंद्रदेव काढून ते हत्तीला घालतात आणि अशा प्रकारे इंद्रदेव जे आहे तर ते दुर्वास मुनींचा अपमान झाल्यासारखं तिथं होते
आणि त्यामुळं दुर्वास मुनी त्यांना शाप देता की तुम्ही जे आहे तर ते तुमचं युद्धामध्ये तुम्ही हाराल आणि इंद्रलोक तुम्हाला सोडावं लागेल. तर एकीकडे शाप जे आहे तर तो होता आणि दुसरीकडे दैत्यांचा देवांप्रती आणि भगवंताप्रती राग. यामुळं त्यांनी काय केलं, त्यांनी इंद्रलोकावरती युद्ध केलं आणि त्यामध्ये नंतर इंद्राचा जो आहे इंद्र परास्त झाला. इंद्र जे आहे तर ते इंद्र परास्त झाले. आणि ह्या युद्धाचं वर्णन इथं करण्यात आलंय की एकदम भयंकर असं हे युद्ध सुरू असतं. याच्यामध्ये आपण मागं बघितले की पाकासूर नावाचा जो राक्षस होता त्यांनी एकाच वेळी 200 बाण जे आहेत ते आपल्या धनुष्याला लावून त्याने इंद्राच्या दिशेने फेकले. त्याचप्रमाणे नमोची हे जे होतं त्यांनी पंखाचे 15 बाण सोडले. अशा प्रकारे वेगवेगळे दानव आणि देव यांच्यामध्ये फार भयंकर असं हे युद्ध सुरू आहे आणि ह्या युद्धाचं वर्णन इथं करण्यात आलं आहे. तर इंद्रदेव ज्याप्रमाणे त्यांना अहंकार झाल्यामुळे त्यांना नंतर दुर्वास मुनीकडनं जे आहे तर ते शापित होतात आणि शापित झाल्यानंतर ते परास्तही होता युद्धामध्ये. तर देव आणि दानव यांच्यामध्ये फरक काय आहे का, देव जे आहे तर ते देव भगवंता प्रती जे आहे तर ते समर्पित असतात. आपण भागवतामध्ये बरेच ठिकाणी बघितलं की ज्या वेळी देवतागण जे आहे तर ते संकटामध्ये असतात त्यावेळी ते भगवंतांना प्रार्थना करतात. जसं भगवंत कृष्ण अवतार ज्या वेळेला घेतात त्या आधी सर्व इथं सृष्टीवरती दैत्यांनी जे आहे तर ते ऋषींचे यज्ञ असो किंवा वेगवेगळे धार्मिक कार्य जे आहे तर ते बंद करून टाकले होते. आणि त्यानंतर ते सगळेजण मिळून देवतागणांकडे गाय जे आहे गायेच्या स्वरूपामध्ये पृथ्वी वरती स्वर्गामध्ये जाते आणि देवतांना प्रार्थना करते. आणि नंतर देवतागण सगळेजण मिळून भगवान विष्णूकडं त्यांच्या शिरोदक्षाई सागराच्या बाहेर प्रार्थना करतात आणि ब्रह्मदेव आणि बाकीचे देवगणतात. आणि त्यावेळी नंतर भगवंत जे आहे कृष्ण रूपामध्ये इथे अवतरित होता. आणि मग नंतर भगवंताचं अवतरण जे आहे तर ते कशासाठी होतं तर दैत्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी हे एक कारण आहे. आणि नंतर आपलं भक्तांमध्ये जे आहे भक्तांशी आदान प्रदान करण्यासाठी भगवंत जे आहे तर ते इथे अवतरित होतात. त्याचप्रमाणे ह्या कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू हे जे आहेत तर ते चैतन्य महाप्रभू भगवंताच्या स्वरूपात इथं अवतरित होतात. यामागे अनेक वेगवेगळी कारणे शास्त्रामध्ये सांगितली आहे की भगवंत इथं अवतरित होण्याचे 3 मुख्य कारण आहेत सांगितले की धर्माची स्थापना. जसं कलियुग वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी धर्म जे आहे त्याची स्थापना केलेली आहे. सतयुगामध्ये जसं तपस्या, त्रेतायुगमध्ये, नंतर मग द्वापर युगामध्ये जे आहे द्वापर युगामध्ये वेगवेगळ्या अर्चा विग्रहांची सेवा. आणि नंतर कलियुग जे आहे तर कलियुगामध्ये युग धर्म काय आहे तर युग धर्म आहे हरिनाम संकीर्तन. हा युग धर्म श्री चैतन्य महाप्रभूंनी याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी
या धर्माची स्थापना केली, हे एक कारण आहे. दुसरं कारण अवतरित होण्याचं जे आहे तर ते भक्तांसोबत आदान प्रदान करणे, भक्तांना भक्तीची गोडी लागावी यासाठी भगवंत हे जे आहे तर ते इथे अवतरित होता. आणि राधा राणीचा भाव, अंतरंगा शक्ती जे आहे राधा भाव घेऊन ते अवतरित होतात. सुवर्णकांती असं त्यांचं शरीर आणि राधा राणीचा भाव घेऊन इथे ते अवतरित होतात आणि भक्तांसोबत ते नेहमी संकीर्तन करत असतात. तिसरं कारण जे आहे तर ते अद्वैत आचार्यांनी प्रार्थना केली होती की इथले सगळे जे आहेत तर ते धार्मिकता हे जे फक्त नावाला आहे आणि ते फक्त मंत्रचं पाठ करताय, पण खरी भक्ती जी आहे तर ती इथे नाहीये. तर त्यामुळं ती स्थापन करण्यासाठी अद्वैत आचार्यांनी प्रार्थना केल्यावर भगवंत चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये इथे अवतरित होता. तर चैतन्य चरितामृतामध्ये येते की चैतन्य महाप्रभू ज्यावेळी चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेवरती होते त्यावेळी रामानंद रायांना ते एक प्रश्न विचारतात की ह्या सर्वात मोठे दुःख जे आहे तर ते काय आहे, कुठले दुःख आहे. तर रामानंद राय म्हणतात की कृष्ण भावनेचा विरह हे जे आहे तर ते यापेक्षा दुसरे कुठलेही मोठे दुःख नाही. तर कृष्ण भावनेचा विरह हे जे आहे तर ते सर्वात मोठे दुःख आहे. कृष्ण भक्ती विरद विन दुःख नाही देखी पार. कृष्ण भावनेचा जो विरह आहे हेच सगळ्यात मोठं दुःख हे आहे. तर भक्त काय करता, कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. तर भक्त एकमेकांना भेटल्यानंतर भक्त जे आहे तर ते कृष्ण भावनेबद्दल किंवा भगवंताची जी लीला आहे त्यांच्या लीलेबद्दल ते नेहमी एकमेकांमध्ये चर्चा करतात. कथयंतश्च माम नित्यम. तर ते चर्चा आणि भगवंताची कथा एकमेकांना केल्यानंतर काय होतं, तुष्यंतीच रमंतीच. तर ते आनंदित होतात आणि हा आनंद जो आहे तर तो शाश्वत आनंद आहे. आपण बघतो की या भौतिक युगामध्ये लोक जे आहेत तर ते वेगवेगळ्या प्रकारे भौतिक आनंद घेण्याचा प्रयत्न करतात आणि तो त्यांना भक्तिमय आनंद जो आहे हा माहीतच नसतो. जसं मोठमोठ्या गाड्या घेण्यामध्ये ते पूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये आनंदित हे करतात आणि वेगवेगळे भौतिक क्रियामधनं ते जे आहे तर ते स्वतःला अडकवून ठेवतात. पण भक्तिमय जो आनंद आहे तर तो आनंद हा शाश्वत आहे. ज्याप्रमाणे भौतिक काही आपण कार्य केले तर ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय तिथले फळ जे आहे आपल्याला ते मिळत नाही. पण भक्तिमय कार्य आपण थोडे जरी केले आणि ते कार्य काही कारणामुळे अपूर्ण राहिले तरी आपल्याला जे आहे तर त्याच्या पुढे आपल्याला पुढील जन्मामध्ये आपल्याला ती भक्ती जी आहे तर ती सुरू राहते आणि त्या पुढे आपल्याला मिळते. जसं भगवद्गीतेमध्ये म्हणतात की नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अपि अस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. थोडेही आपण भक्तिमय कार्य केले तर आपल्याला मोठमोठ्या संकटामधनं आपली सुटका होते. त्याचप्रमाणे भक्तिमय पण भौतिक कार्य हे जे थोडं जर केलं तरी पूर्ण झाले नाही तर त्यामधून आपल्याला काही लाभ मिळत नाही. पण भक्तिमय आपण कार्य करतो तर आपल्याला त्यातून खूप जो आहे तर तो लाभ मिळतो. जसं भौतिक याच्यामध्ये आपण बघतो की वेगवेगळे कष्ट आपण का इथं भोगत आहे, वेगवेगळे संकट आपल्यावरती काय येतात आणि हे संकट आपल्याला कोण देतं आणि ह्या संकटापासून आपण कशी सुटका केली पाहिजे. तर
हे जे आहे हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे की आपल्या जीवनामध्ये संकट का येतात आणि हे संकट कोण देतं आणि ह्या संकटापासून आपण आपले कशी मुक्तता केली पाहिजे. तर भगवद्गीतेमध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची जे आहे तर ते उत्तर आहे. तर आपले संकट जे आहे तर कष्ट आपल्याकडे काय येतात. जर आपल्याला संकट नाही आले तर आपण ह्या भौतिक जगाच्या ह्या भौतिक आनंदामध्ये आपण नेहमी डुबून राहू आणि भगवंताप्रती आपलं जे कार्य आहे, भगवंताप्रती जे उद्देश आहे, हे मनुष्य जन्म जो मिळाला आहे आपल्याला, ह्या मनुष्य जन्म मिळाल्यानंतर आपण जे भक्तिमय कार्य करायला पाहिजे ते आपण कार्य नाही केले तर हा मनुष्य जन्म आपल्याला मिळूनही काही उपयोग नाही. तर जसं संकट जर आपल्यावरती नाही येत राहिलं तर आपण भगवंताचं स्मरण करणार नाही. शास्त्रामध्ये उदाहरण येतं की गजेंद्र हत्ती हा गजेंद्र हत्ती जो आहे तर तो आपल्या परिवारासोबत जलक्रीडा करीत होता आणि त्यावेळी त्याला काही भगवंताचं स्मरण नव्हतं. पण ज्या वेळेला त्याचा पाय मगरीने पकडला त्या वेळेला तो जो आहे भगवंताचं त्याला स्मरण झालं आणि त्यांनी त्या समुद्रामधील त्या जलाशयामधील कमळ जे आहे कमळ आपल्या सोंडेने तोडून भगवंताप्रती ते अर्पण केलं आणि भगवंताप्रती तो प्रार्थना स्तुती अर्पण करू लागला. म्हणून भगवंत जे आहे तर ते आपल्याला संकट पण जे आहे तर ते भक्तांच्या जीवनामध्ये एक लाभदायक ठरतात की त्या संकटामुळे आपण भगवंताचं जे आहे स्मरण करू शकतो. कुंती देवी भगवंत ज्या वेळेला मथुरेकडे द्वारकेला जात असतात पूर्ण युद्ध झाल्यानंतर त्यावेळेला कुंती देवी प्रार्थना करते भगवंतांना की हे भगवंत तुम्ही जे आहे आम्हाला वेळोवेळी संकट दिले, संकटामध्ये आम्ही तुमचं स्मरण करू शकलो. त्याचप्रमाणे संकट जे आहे तर ते भक्तांना एक वरदानप्रद असतं. तर दुसरा प्रश्न जो होता की हे कष्ट कोण देतं, तर आपलेच कर्म जे आहे तर त्या कर्मामुळे आपल्याला इथे भौतिक जगामध्ये कष्ट भोगावं लागतात. जसं आपण बघतो की एका वेळेला 2 मुलं जे आहे तर ते जन्म घेतात आणि एक श्रीमंत घरामध्ये तर तो दुसरा जो मुलगा आहे एकाच वेळेला जन्म घेतलेला दुसरा मुलगा गरीब घरामध्ये जन्म घेतो. तर असं का होतं, कारण त्यांनी गत जन्मामध्ये आपले चांगले कर्म आणि वाईट कर्म जे केलेले असतात त्याचा फळ हे जे आहे म्हणून त्याची उत्पत्ती त्याप्रमाणे होते आणि त्याप्रमाणे त्याला जन्म मिळतो. जर त्यांनी थोडी भक्ती केली असेल आणि ती भक्ती अपूर्ण राहिली तर त्याला एका भक्ताच्या घरामध्ये जन्म मिळतो जेणेकरून तो पुढील भक्ती जी आहे आपली पूर्ण करू शकतो. पण जो कोणी भक्ती करत नाही आणि वेगवेगळ्या भौतिक कार्यामध्ये लागतो तर त्याला त्याप्रमाणेच कष्टमय असं जीवन जे आहे पुढील जन्मामध्ये भोगावं लागतं. जसं आपला हा मनुष्य जन्म जे आहे तर ते 84 लाख योनीमध्ये भ्रमण केल्यानंतर मिळतो असं आहे. तर त्याचा आपण योग्य प्रकारे उपयोग नाही केला तर आपल्याला ही संधी जी आहे भगवंतापर्यंत पोहोचण्याची तर ती आपण गमावून बसू. जसं की एक पुस्तक आहे, एक पुस्तक आपण आपल्या मित्राला दिलं पण त्या मित्राने ते पुस्तकाचा वापर योग्य प्रकारे नाही केला आणि ते पुस्तक फाडून परत दिलं तर आपण ते पुस्तक त्याला परत देऊ का? नाही. त्याचप्रमाणे हे जे मनुष्य जीवन आहे ते मनुष्य जीवन आपल्याला भगवंतांनी दिलेलं आहे आणि जर आपण त्याचा योग्य वापर भगवंताप्रती आपली भक्ती वाढवण्यामध्ये, भगवंताप्रती आपलं प्रेम वाढवण्यामध्ये आपण नाही केला तर आपल्याला परत हा जन्म जो आहे तर तो मिळणं कठीण आहे. जसं भगवद्गीतेमध्ये म्हणले
अंतकाले च मामेव स्मरण उक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भाव म्याती ना सत्र संशय, की अंतकाळामध्ये जसं आपण स्मरण करू त्याप्रमाणेच आपला जन्म जो आहे तर तो पुढील जन्म ठरतो. आपण आयुष्यभर ज्या कार्यामध्ये लागलो त्याचं स्मरण आपल्याला अंतकाळी घडतं. ज्याप्रमाणे अजामिळ जो आहे, अजामिळ यांनी सुरुवातीला भक्तिमय कार्य केले होते, पण मधल्या काळामध्ये त्याने इतके वाईट कर्म केले की एकही वाईट काम करायचं त्यांनी सोडलं नव्हतं. त्यामुळं त्याचं जीवन जे आहे तर ते कष्टमय झालं. पण भगवंताची आणि भगवंताच्या भक्तांची कृपा म्हणून त्यांना तिच्या लहान मुलाचं नाव जे आहे तर ते नारायण त्यांनी ठेवलं. आणि त्या नारायण असं म्हणत त्याची जी पापमय वृत्ती होती, पापमय कार्य करण्याची, ती पूर्ण वृत्ती समाप्त झाली. आणि भगवंत शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला यमदूत तिथे येतात त्या वेळेला तो घाबरून जे सगळ्यात आसक्त जो असतो, जिने जीवनभर ज्याच्यासाठी तो आसक्त असतो, त्या नारायण जो सगळ्यात लहान मुलगा आहे त्याचं नाव घेतो. आणि त्या वेळेला 4 विष्णुदूत तिथे अवतरित होतात आणि ते विष्णुदूत त्या अजामिळाची सुटका करतात. त्याचप्रमाणे जर जीवनभर आपण भगवंताचं नाव, भगवंताची कथा, भगवंताची लीला, प्रसाद ग्रहण केला तर अंतकाळामध्ये विष्णुदूत हे जे आहे भक्तांसाठी येतील. ह्या जीवनामध्ये सुखी होण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे भगवंताच्या नावाचा जप कीर्तन करणे. चांट हरे कृष्णा अँड बी हॅपी. प्रभुपादांनी ज्याप्रमाणे जे हिप्पी लोक होते, जे अमेरिकेमध्ये भौतिकरित्या जे संपन्न होते पण ते काही आनंदी नव्हते, त्यांना हरिनाम आणि प्रसाद देऊन, भगवंता प्रति ज्ञान देऊन त्यांना आनंदी केले. भगवंताचं नाव जे आहे, भगवंताचं नाव ज्याप्रमाणे फक्त ह्या जीवनातली नाही तर अनेक जीवनाचं जे पापमय करण्याची वृत्ती आहे तर ती नष्ट करते. वेगवेगळ्या प्रकारे भक्ती करण्याचं प्रकार शास्त्रामध्ये सांगितले, जसं श्रवणम, कीर्तनम, विष्णू पाद सेवनम, स्मरणम, दास्यम, साख्यम, आत्मनिवेदनम. हे 9दा भक्ती जी आहे तर ती भगवंताप्रती, ही 9दा भक्ती करून आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकतो. श्रवणम जे आहे, भगवंताची लीला, भगवंताची कथा ऐकून आपण आपलं हृदय जे आहे तर ते स्वच्छ करू शकतो, ज्यामुळे की भगवंत जे आहे तिथे स्थापित होते. कीर्तनम, ह्या कलियुगामध्ये जे आहे युग धर्म हे हरिनाम संकीर्तन आहे. आणि या हरिनाम संकीर्तन बाकी युगामध्ये जे तपस्या केल्याने, अर्चा विग्रहाची सेवा केल्याने, यज्ञ केल्याने जो फायदा मिळतो तोच फायदा अल्पशा नाव घेतल्याने आपला इथे कलियुगामध्ये मिळतो. जसं कलियुगामध्ये म्हणतात की इथे दोषांनी भरलेलं आहे हे कलियुग पूर्ण, पण तिथं एक गुण कोणता आहे तर हरिनाम संकीर्तन. कले दोषे निधे राजन असते एक महान गुण, कीर्तनात एव कृष्णस्य मुक्त संग परम व्रजेत. तर नाम संकीर्तन हे जे आहे तर तेच सगळ्यात मोठा गुण या कलियुगामध्ये आहे. बाकी सगळं काय तर ते बाकी युगापेक्षा सगळ्यात कमी आहे. खटवांग महाराजांचं उदाहरण येतं की खटवांग महाराजांना सांगण्यात येतं की तुमचा काही क्षणच जीवनातली बाकी आहे. तर खटवांग महाराज काय करतात, आपली पूर्ण आपल्या राज्याप्रती, आपल्या परिवाराप्रती जी आसक्ती आहे ती सोडून ते भगवंतांना एकदम मनोभावे
आत्मनिवेदन करता मनोभावे त्यांना पूर्ण सरेंडर होता आणि ते मग भगवंताच्या धामाला प्राप्त होता. याचप्रमाणे भक्तीमध्ये जे आहे विश्वास, भगवंताप्रती विश्वास असणं हे फार महत्त्वाचं आहे. तर एक भगवंताप्रती विश्वास जो आहे की भगवंत आपल्याला तारतील आणि भगवंत हे सर्वात श्रेष्ठ आहे, हा विश्वास हा निर्माण झाला पाहिजे. जसं एक उदाहरण येतं की नारद मुनी हे पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि भ्रमण करता करता त्यांना एक ब्राह्मण जे आहे तर ते भेटतात. तुम्ही कुठे चाललेत नारद मुनी? नारद मुनी सांगतात की मी भगवंताच्या धामात चाललो, वैकुंठ लोकात चाललो. मग ब्राह्मण खुश होता आणि ब्राह्मण म्हणता की तुम्ही भगवंतांना विचारा की माझा शेवटचा जन्म जो आहे तो मी हे मुक्त होऊन परत तुमच्या धामामध्ये कधी वापस येईल, तर हे मला विचारून सांगा. त्याचप्रमाणे मग नारद मुनी पुढे जातात आणि पुढे गेल्यानंतर त्यांना एक चांभार काम करणारा व्यक्ती जो आहे तर तो तिथे दिसतो. ते नारद मुनींना तो प्रणाम करतो आणि नारद मुनींना विचारतो, हे नारद मुनी तुम्ही कुठे चालला? तर नारद मुनी त्यालाही सांगता की मी वैकुंठ लोकामध्ये चाललो. तर वैकुंठ लोकामध्ये भगवंतांना भेटल्यानंतर तुम्ही माझ्या विषयी विचारा की मी जे आहे तुमच्या धामामध्ये कधी परत येईल इथल्या भौतिक जगामधून. तर नारद मुनी त्याप्रमाणे हो म्हणतात त्यांना आणि वैकुंठ लोकामध्ये आल्यानंतर भगवंतांना भेटल्यावर ते सांगता, सगळं काही सांगता की एक ब्राह्मण भेटला आणि एक चांभार जो आहे तर तो भेटला आणि त्यांनी विचारलंय की परत आम्ही तुमच्या धामामध्ये कधी वापस येऊ, हे भौतिक जग सोडून. तर नारद मुनींना भगवंत म्हणता की ब्राह्मणाला सांगा की त्याचे अनेक जन्म बाकी आहे इथे परत वापस येण्यासाठी, पण जो चांभार काम करणारा आहे तर तो पुढील हे जन्म संपवून हे जीवन संपवून ते पुढील याच्यामध्ये माझ्या धामामध्ये वापस येईल. तर नारद मुनी म्हणता की असं का? तर भगवंत म्हणता त्यांना फक्त एवढं सांगा. त्यांनी जर विचारलं तर भगवंत काय करत होते, तर भगवंत एका सुईच्या टोकामधून हत्तीला पार करत होते असं त्यांना सांगा. तर ब्राह्मण जे आहे ते परत पृथ्वी लोकावरती येतात. नारद मुनी पृथ्वी लोकावरती येतात आणि ब्राह्मणाला भेटतात. तर ब्राह्मण त्यांना विचारतो की भगवंतांनी काय सांगितलंय, मी कधी परत वापस वैकुंठ लोकामध्ये येईल? तर नारद मुनी म्हणतात की तुम्हाला अनेक जन्म आणखी बाकी आहे, इथे भौतिक जीवनामध्ये अनेक जन्म तुम्हाला घ्यावं लागतील आणि त्यानंतर तुम्ही वैकुंठ लोकामध्ये जाल. तर त्यावेळी ब्राह्मण नारद मुनीला विचारतो की मला एक सांगा की भगवंत काय करत होते, वैकुंठ धामामध्ये भगवंत काय करत होते? तर नारद मुनी म्हणता की भगवंत जे आहे एका सुईच्या टोकामधनं हत्तीला जे आहे तर ते पार करत होते. तर ब्राह्मण जे आहे तर ते हसायला लागतात आणि ब्राह्मण म्हणता की असं कसं शक्य आहे, तुम्ही वैकुंठ धामामध्ये गेलेच नाही. नंतर पुढे जे आहे ते चांभार काम करणारा व्यक्ती जो आहे तो भेटतो. त्यावेळेला ते म्हणता की हे नारद मुनी मला सांगा की मी भगवंताच्या धामामध्ये कधी वापस जाईल? तर ते सांगता की तू या जीवनानंतरच भगवंताच्या धामामध्ये वापस जाणार आहे. त्यावेळेला तो व्यक्ती विचारतो की मला एक सांगा की भगवंत वैकुंठ धामात का तुम्ही गेले त्यावेळेला काय करत होते? तर नारद मुनी सांगता की भगवंत जे आहे तर ते एका हत्तीला सुईच्या टोकामधनं पार करत होते.
तर त्यावेळेला तो व्यक्ती जो आहे तर तो फार भावविभोर होतो, त्याच्या डोळ्यामधून अश्रू यायला लागतात आणि तो म्हणतो हे माझे भगवंत जे आहे तर ते किती महान आहे की ते एका सुईच्या टोकामधून हत्तीला पार करू शकतात. तर नारद मुनी म्हणतात की तुम्हाला हा विश्वास आहे का? तर ते म्हणतात का नाही. ते म्हणतात की मी ज्या झाडाखाली बसलोय ते वडाचं झाड इतकं विशाल झाड आहे, पण त्याचं बीज बघितलं तर आपण ते बीज फार छोटं आहे आणि ह्या छोट्या बीजामध्ये एवढं मोठं झाड जे आहे तर ते लपलेलं आहे. त्याचप्रमाणे भगवंत काहीही करू शकता. हा विश्वास असणं जो आहे तर तो फार दुर्लभ आहे आणि ज्याला हा विश्वास आहे तर ते भगवंताप्रती आपले भक्ती जी आहे अटळप्रमाणे करू शकता आणि भगवंताला प्राप्त करू शकता. तर भक्तीमध्ये सांगितलेले आहे की यत करोषि यत अश्नोषि यत जिहोषि ददासि यत तपस्यासि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. की आपण जे काही करू, जे काही तपस्या करू, जे काही कर्म करू ते आपण भगवंतांना अर्पण केले तर आपण आपले ते कार्य जे आहे तर ते कर्म न राहता भगवंताप्रती एक डिवोशनल सर्व्हिस भक्तिमय कर्म होऊन जाईल आणि याप्रमाणे आपण जीवनभर कर्म केल्यानंतर भक्तिमय कर्म केल्यानंतर आपण भगवंतांना प्राप्त करू. तरी ते आपण थांबूया. हरे कृष्ण.